महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी. महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय लिगाडे मळा इचलकरंजी येथे सालागातप्रमाणे यावर्षीही शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय लिगाडे मळा इचलकरंजी येथे सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पुंडलिकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ चंदूर गावचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच व महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे तालुका उपाध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते वाढवण्यात आले. पूजन शहापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे कार्यकर्ते विजय श्रीपाद टोने यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत कांबळे, जयसिंगपूरचे शहराध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कुरुंदवाड गावाध्यक्ष जहीर मोमीन, महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर उपाध्यक्ष राजेश मोरे, मनसे माजी शहर उपाध्यक्ष पिंटू सोनार, नवनाथ अण्णा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख, तारदाळ गावाध्यक्षा हेमा कांबळे, निकिता पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून मुंबई रेल्वे पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल धीरज अविनाश कांबळे यांचा पुंडलिकराव जाधव व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुंडलिकराव जाधव यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक आठवणी करून देऊन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयासमोर शिवजयंती साजरी करीत असल्याचे सांगितले. महान कार्य न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी.